पंढरीच्या पांडुरंगाचं खरं म्हणजे आज देवशैली एकादशी आणि त्या एकादशीच्या निमित्तानं प्रति पंढरपूर आपण ज्याला म्हणतो त्या आपल्या श्री क्षेत्र पळशी या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण सर्वजण आलेला आहात। विशेषतः या ठिकाणी आज आरतीच्या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष या भागाचे नेते सन्माननीय सुजितराव पाटील सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतरावजी चेडे हे देखील सपत्नीक उपस्थित आहेत। माझ्या सौभाग्यवती सुमन दाते या देखील या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी मित्र विश्वनाथ चौधरी हे देखील सपत्नीक या ठिकाणी आहेत आणि बाकी अमोल साळवे आहे, सुजितरावांच्या बरोबर बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। परिसरातील बरेच मान्यवर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। जालिंदर वाबळे या ठिकाणी आता आले, विकास रोकडे आहेत। सर्वचा नामोल्लेख मी आता करत नाही। सर्व उपस्थित परिसरातील सर्व कार्यकर्ते, देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय विठूशेठ जाधव, आप्पासाहेब शिंदे आणि सर्व विश्वस्त मंडळ, आमच्या सर्व ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे गेल्या वर्षी देखील आग्रह होता गणेश शिंदे आणि आमचे सगळे सहकारी गेल्या वर्षी पण आरतीला या वर्षी पण मला गेल्या वर्षी काय येता आलं नाही, पण यावर्षी मात्र आरतीसाठी जायचं असं निर्णय घेतला होता आणि योगायोगानं आज आपल्या सगळ्यांच्या समेत आज पंढरीच्या पांडुरंगाची आरती करण्याचा योग खऱ्या अर्थानं आला। आपलं सगळ्यांचं हे आराध्य दैवत आहे, प्राचीन कालीन मंदिर आहे आणि या मंदिराचं महात्म्य, या देवस्थानचं महात्म्य सगळ्या पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक मंदिराचा उत्कृष्ट नमुना जो आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या या पांडुरंगाच्या मंदिराचा आहे। सरपंच या प्रकाश राठोड उशिरागाव पण सरपंच या ठिकाणी आलेत। अडचणी असतील काय हरकत नाही, आई आजारी का बरं काय। आणि या निमित्तानं आज आपण सर्वजण सगळ्यांचं जसं पांडुरंगाचं दर्शन झालं तसं पांडुरंगाच्या स्वरूप असलेले आपण सगळेच जण या सगळ्यांचंच खरं म्हणजे दर्शन आज या ठिकाणी या निमित्तानं झालं। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं संयोजकांनी काही मागण्याही केल्यात। निश्चितपणे तुम्ही केलेल्या मागण्या हे काही चुकीच्या आहेत असं म्हणायचं काही कारण नाही। सुनील पाटील आणि स्वर्गीय वसंतराव दादा आमचे सगळ्यांचे नेते यांच्या कालापासून किंवा त्यांच्या कार्यकाळापासून आपण सर्वच जण एकमेकाला मदत करत आलेलो आहे। सुजितरावने उल्लेख केला, माझी मदतच झाली। मी कधीच आजपर्यंत ज्यांनी मदत केली त्यांचं कधीही अनादर केलेलं नाही, मदत झाली असंच आयुष्यभर म्हणत आलं आणि आयुष्याच्या अंतापर्यंत म्हणत आलं। परंतु राजकारणामध्ये थोडंसं चालतं, इकडं तिकडं चुकत्यावर उतार चालतात, परंतु शेवटी महायुतीमध्येच आहोत आम्ही सगळे आणि महायुतीमध्ये काम करत असताना निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या विचाराला या ठिकाणी आम्ही काम करतो। या मंदिराच्या परिसरासाठी योगदान जसं दादांचं होतं तसं सुजित पाटलांचं देखील योगदान आहे। मला देखील यथाशक्ती जी काही मदत करायची ती माझ्या यापूर्वीच्या काळामध्ये केली। आता थोडीशी सत्ता किंवा अधिकार थोडेसे जास्त आलेले आहेत, त्याच्यामुळं हरकत नाही, तुमची मागणी निश्चितपणे राहणार आहे। म्हणून आप्पासाहेब तुम्ही विठूशेठ तुम्ही जे गोवर्ग देवस्थानची मागणी केलेली आहे त्याला दर्जा मिळवून देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माझं निश्चितपणे जबाबदारी राहील। तुम्ही कुठं जायची गरज नाही। मी आता 6 महिन्यापूर्वी देवघरेचा अंबिका मातेचा प्रस्ताव तयार करून घेतला होता आणि तो सादर केला होता।
गेल्या 8 दिवसापूर्वी अंबिका देवी ट्रस्टला त्या ठिकाणी देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाल्याचं तुम्ही वर्तमानपत्रात बातम्या देखील पाहिल्या असतात आणि म्हणून त्यांना आपण 6च महिन्याच्या आतमध्ये ब वर्ग दर्जा त्या ठिकाणी मिळवून दिला आणि त्यांची फाईल माझ्याकडे आहे. त्याला कागदपत्र किचकट आहे तर त्या फाईलचा नमुना घेऊन त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळे कागदपत्र ज्या दिवसापर्यंत गोळा करताल त्या दिवसापासून पुढे 6 महिन्याच्या आत तुम्हाला ब वर्गाचा दर्जा आणून देण्याचं काम आम्ही सर्वजण करू एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. सभामंडपाच्या बाबतीमध्ये सुजित पाटलांनी उल्लेख केलेला आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराज देसाई असतील यांच्या माध्यमातून त्यांनी 40 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ते दिवाळीनंतर करणार आहेत. मला जर तुमचा परवानगी असेल तर 25 लाख रुपये मी तुम्हाला देऊन 8 दिवसाच्या आत त्या ठिकाणी काम चालू करतो एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. त्याच्यानंतर सुजित पाटलांचं त्याला जोडून करा किंवा अजून शेजारी करा, काय अडचण नाही. त्याच्यामुळं जेवढा विस्तार करता येईल देवस्थानचं तेवढा विस्तार करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि प्रति पंढरीपूर म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपण या देवस्थानचा उल्लेख सातत्याने करत असतो. पिंपळनेरला देखील अशाच पद्धतीने प्रति पंढरपूर म्हणून आपल्या तालुक्यामध्ये विकसित झालं. तिथं देखील अशोक सावंतच्या माध्यमातून गोवर्ग देवस्थानाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी त्या दरवर्षी त्या देवस्थानाला मिळतो. तुम्ही सुद्धा तुमचा गोवर्गाचा प्रस्ताव करताना त्याच्याबरोबर तुम्हाला जी कामं करायची आहेत त्या कामांचा किमान 5 कोटी रुपयाचा प्रस्ताव त्याच्याबरोबरच तुम्ही सादर करा. त्याच्याबरोबर वर्गाची मान्यता आणि त्या कामांची मान्यता कधी कधी एकाच वेळेस सुद्धा होऊ शकते. आपण त्याच्या आधी मी आमदार झाल्यानंतर जातेगावला सुद्धा वर्ग देवस्थानचा दर्जा मी आमदार झाल्यानंतरच मिळाला आणि त्यालासुद्धा त्यांनी प्रस्तावाबरोबर जे 2.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव दिला होता ब वर्ग दर्जा आणि 2.5 कोटीच्या कामांची मंजुरी एकाच वेळेस त्या जातेगावच्या देवस्थानाला देखील मिळाली. तशा पद्धतीनं आपण प्रस्ताव करा. नक्कीच आपण तो मार्गी लावू. मी या निमित्तानं आता जास्त काही बोलत नाही. बरेचसे लोक आज या ठिकाणी बारीनं म्हणजे ज्याला आपण लाईननं दर्शनाला येत आहेत आणि अजून खूप मोठी गर्दी वाढणार आहे. पाहिलं दुपारच्या वेळ पुढे येतं फार मोठी गर्दी वाढते. आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून कर्जूला असेल, वासुंद असेल, तिकडे टाकळी असेल, या सगळ्या पट्ट्यातून वेगवेगळ्या दिंड्या या ठिकाणी दिवसभर या पंढरीच्या पांडुरंगाच्या दिन होण्यासाठी येत असतात आणि म्हणून या यात्रेचं स्वरूप, या उत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस आणखी चांगलं वाढावं आणि आपल्या सर्वांना पंढरीच्या पांडुरंगाचं आशीर्वाद, आपलं दर्शन याच ठिकाणी पळशीला सगळ्यांना घेण्याचा योग सातत्यानं यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तेच तुम्ही मला वाटतं मी बोललोय तेच निवेदन आहे. निवेदन सरपंचांनी उशिरा आणून दिलं आहे तर त्या निवेदनामध्ये याच मागण्या आहेत. त्याच्यामुळं मी या मागण्यांच्यावर बोललेलो आहे. सर्व पळशीकर जे ग्रामस्थ आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत. निवडणुका ज्यावेळेस येतात त्यावेळेस पक्षीय राजकारण करत चाला. निवडणुका नसल्या, देवाचा कार्यक्रम असला, सामुदायिक कार्यक्रम असला, राजकारण बाजूला ठेवायचं आणि गावाच्या विकासासाठी किंवा गावाच्या कामासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र ज्यावेळेस सगळे राहतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं गावाचा विकास किंवा देवस्थानचा विकास होत असतो. आणि तशा पद्धतीनं तुम्ही सर्वजण कार्यकर्ते त्याच पद्धतीनं आपण भविष्यामध्ये वाटचाल करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आज देवशैली एकादशीच्या निमित्तानं पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी, पळशीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की याही वर्षी गेल्या वर्षी जसं पाऊस भरपूर झाला, आमचा शेतकरी सुखामध्ये राहिला, तशाच पद्धतीचा पाऊस याही वर्षी पडू दे आणि आमच्या शेतकऱ्यांना सुख समाधानी राहू दे एवढीच पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, रामकृष्ण.